नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. नवनवीन पर्यटन स्थळ आपल्यासमोर आणण्याचा माझा मानस असतो आणि त्यातूनच एक आज मी तुम्हाला नवीन असं एक मंदिर पर्यटन घडवणार आहे. कोकणात आल्यानंतर जी काही महत्त्वाची देवस्थानं आहेत त्यामधलंच हे आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थान आज आपण बघणार आहोत. अतिशय पुरातन आणि अतिशय जागृत असं देवस्थान आडिवरे येथील महाकाली देवी मंदिर. मंदिराच्या आतमधील प्रांगणामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. महाराजांच्या किल्ल्याची आठवण करून देणारा परिसर, अतिशय सुंदर, नीटनेटकं आणि खूप सारं जतन केलेलं आडिवरे येथील महाकाली देवीचं मंदिर आणि त्याचा परिसर. कधी रत्नागिरीला आलात तर रत्नागिरीपासून अत्यंत जवळच असलेलं हे सुंदर असं देवालय. मंदिराचा हा आतमधला परिसर. लाकडी खांब, त्यावर केलेलं बारीक कोरीव काम, सुंदर असा गाभारा आणि तेवढा सुंदर असा परिसर. सकाळच्या प्रसन्न वेळी मंदिरामध्ये समोरच आपण महालक्ष्मी देवीचं मंदिर पाहत आहोत. या बाजूला आपल्या महासरस्वती देवीचं मंदिर आहे. आणि आडिवरे येथील प्रमुख असं देवस्थान म्हणजे समोरच आपण पाहत असलेलं महाकाली देवीचं मंदिर. अतिशय सुंदर, नीटनेटकं आणि स्वच्छ असं देवीचं मंदिर. समोरच आपल्याला देवीचे 2 रक्षक दिसत आहेत. वरती छतावरती अतिशय बारीक कोरीव काम करून काही कथा या चित्रांमधून कोरल्या गेलेल्या आहेत, ज्या आपल्या देवीशी संबंधित आहेत. अतिशय पुरातन असं मंदिर आणि तितकंच जागृत असलेलं आडिवरे येथील महालक्ष्मी मातेचं मंदिर. देवीचा आज आपला इथे उत्सव आहे आणि थोड्याच वेळात आपण इथे येऊन देवीची पूजा करणार आहोत. तीन चार मंदिरांचा एक मंदिर समूह, वेगवेगळ्या देवता. दगडात कोरलेली सुंदर अशी महिरप, बाजूलाच महाराजांची प्रतिमा आणि या बाजूला स्वामी समर्थ. समोरच महालक्ष्मी माता. कोकण पर्यटनामध्ये काही मंदिरं अशी आहेत का जी आपण आवर्जून पाहिली पाहिजे. त्यापैकीच एक असलेलं आडिवरे येथील महालक्ष्मी मातेचं मंदिर. या बाजूला देखील एक नगरेश्वर मंदिर आहे.
लाल चिऱ्याच्या दगडांनी बांधलेलं सुंदर आणि देखणं असं महालक्ष्मी मातेचं मंदिर. कधी रत्नागिरीला आलात तर आवर्जून भेट द्या. बाय मंडळी.